पर्यंत 90 दिवसाची वाट का पाहिली? म्हणजे 90 दिवसामध्ये त्यांनी प्रोटेक्ट केलं. नंबर 1. नंबर 2, राजीनामा का मागत होतो आम्ही? विरोधी पक्षानं आम्ही राजीनामा मागण्याचं कारण काय होतं की तपासावर सत्ताधारी म्हणून धनंजय मुंडे यांचा प्रभाव पडू नये म्हणून राजीनामा मागत होतो. आता चार्जशीट दाखल झाल्यानंतर राजीनामा देणं हे उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणायचं का नाईलाज म्हणायचा? तर तो कुठेतरी भयापोटी ही केलेली कारवाई आहे, नैतिकतेपोटी नाही. आणि वाल्मिक कराडचे पुढचे जे कनेक्शन्स आहेत हे याच्यात तपासल्याच गेले नाही. हा भ्रष्टाचार जो आहे त्याला मी अर्थकारणे म्हणणार नाही, कारण हा लूट जी आहे मोठ्या प्रमाणात, म्हणजे भय पण दाखवा, करप्शन पण करा, हे सगळं जे आहे या सगळ्याच्या पाठीशी जे मोठे चेहरे आहेत त्या मोठ्या चेहऱ्यांना यामध्ये कुठेतरी लपवलं गेलं आणि वाल्मिक कराडची पर्यंत येऊन हे प्रकरण रफादफा करण्याचं हे कारस्थान आहे. त्याचा सखोल तपास झालाच नाही. बरं, एका बाजूला नुकतंच अधिवेशन पार पडलेलं आहे. अधिवेशन काळामध्ये ज्या मुद्द्यांवरती चर्चा होणं अपेक्षित होतं ना ते सत्ताधाऱ्यांनी केलं ना विरोधकांनी देखील केलं, आणि सगळे एकमेकांशी मिळून मिसळून जनतेची दिशाभूल करतायत का असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये येतो. कारण ज्या मुद्द्यांवरती आम्हाला चर्चा अपेक्षित आहे त्या चर्चा न होता वेगवेगळी प्रकरणं उकरण्यामध्ये सत्ताधारी विरोधक हे दोघेही मशगूल होते का? अधिवेशन चालत असताना अधिवेशनाच्या बाहेरच सगळं फिरावं असं